असा अंडा मसाला जेवणात असला तर 2 चपात्या नक्की जास्त जाणार आहेत तुम्हाला. तर आज माझ्याकडे भाजी करायला काही नव्हतं, त्यामुळे मी अंड्याचा मसाला करायचं ठरवलं. तर इथं आलं, लसूण, कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि अंडे उकडून घेतलेत बरं का 7. आता मसाला अंडं करायचं म्हटल्यावर तर पेस्ट केलीच पाहिजे की, म्हणून कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे कच्चं सगळं घेतलं आणि त्यांची पेस्ट करून घेतली अशी एकदम बारीक. आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आणि मग अशी पेस्ट केलेली आपण तेलामध्ये भाजून घ्यायची आणि पेस्ट चांगली भाजून घ्यायची, कारण की कांदा, लसूण, आलं, टोमॅटो सगळं आपण कच्चं घेतलेलं आणि ते सगळं तेलात चांगलं भाजलं पाहिजे. मसाला चांगला तेलात भाजल्यावर मी त्यात लाल तिखट टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून ते परतून घेणार आहे. मसाला भाजतानाच मी उकडलेली अंडी पण सोलून घेतली, कारण की माझ्याकडे जास्त वेळ नसतो सकाळी स्वयंपाक करताना, गडबड असते भरपूर. आता मेंढ्याला अशा उभ्या चिरा पाडून त्या मसाल्यामध्ये टाकली अंडी सगळी. आणि गोलूला उकडलेलं अंड भरपूर आवडतं, त्यामुळे त्याची गडबड चालली होती की अंड त्याला खायला पाहिजे, तर त्याला शेवटी घेतलंच बघा अंड उचलून. तर आता इकडं मसाला अंडा तयार आहे आणि त्यामध्ये मी थोडं चवीनुसार मीठ टाकलं. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी कोथिंबीर टाकली नाही, तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकताय बरं का, काही हरकत नाही कोथिंबीर टाकली तर. फायनली आपला अंडा मसाला तयार आहे आणि तुम्ही थिकनेस बघा ग्रेव्हीचा, एवढं टेस्टी लागत होतं ना. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.